संघचालक मोहन भागवतांची भेट घेण्याची शक्यता आहे। या भेटीमध्ये राम मंदिराबाबत चर्चा होऊ शकते असंही म्हटलं जात आहे। 25 तारखेला उद्धव ठाकरे अयोध्येत असून त्याच दिवशी विहिपची अयोध्येत रॅली आहे, त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। ॲग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाकरता योगी नागपुरात येणार आहेत। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडे आणि त्यांच्याशी या सगळ्याविषयी बोलूया। प्रवीण, योगी आदित्यनाथ आज सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटणार आहेत। अर्थातच या भेटीकडे या क्षणाला अशासाठी लक्ष लागलंय कारण आपण बघतोय उद्धव ठाकरे 24 आणि 25 तारखेला अयोध्येत आहेत। राम मंदिराचा मुद्दा सध्या चर्चेत आहे, काय सांगशील? सुवर्ण, आपण पाहू शकतो की 2:30 वाजता योगी आदित्यनाथ हे नागपूर विमानतळावर येतील आणि तिथून थेट ते ॲग्रोव्हिजन जो कार्यक्रम आहे, कृषी प्रदर्शनी आहे, नितीन गडकरींच्या मार्गदर्शनाखाली जो गेल्या 10 वर्षापासून आयोजित केला जातो त्या ठिकाणी जाणार आहे आणि नंतर महाल मुख्यालयामध्ये ही भेट होण्याची शक्यता आहे। या संदर्भात कुठली माहिती अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही आहे, पण शक्यता वर्तवली जाते कारण की मोहन भागवत हे नागपुरात आहे, भैयाजी जोशी सुद्धा नागपुरात आहे, त्यामुळे दोन्ही नेते नागपुरात असल्यामुळे योगी आदित्यनाथ त्यांची भेट घेऊ शकतात अशी शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। पण जर या ठिकाणी कार्यक्रम जर पाहिला तर रेशीमबाग आणि मुख्यालय संघाचं हे जवळजवळ आहे, त्यामुळे ही भेट दुपारून म्हणजे कार्यक्रम आटोपला की होऊ शकते। नंतर लगेचच वाराणसीला जाणार आहेत योगी आदित्यनाथ आणि वाराणसीला एक कार्यक्रम आहे दीपावली मिलनचा, त्या ठिकाणी ते पोहोचणार आहेत। त्यामुळे आजच्या या भेटीमुळे नागपूर दौऱ्यामुळे योगी आदित्यनाथ यांचे रॅलीज जे आहे राजस्थान मध्य प्रदेशमध्ये ते रिशेड्यूल करण्यात आलेले आहे आणि आजचा दिवस हा फक्त वाराणसी आणि नागपूरसाठी आहे। त्यामुळे नागपूरमध्ये जी सभा होणार आहे 25 तारखेला, बेंगलोरमध्ये होणार आहे, अयोध्येमध्ये होणार आहे हुंकार रॅली, त्या संदर्भातही आज काही लोक विश्व हिंदू परिषदेचे वगैरे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे। नक्की प्रवीण, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। मात्र तरी सुद्धा याविषयी थेट आणि उघड सांगितलं जात नाहीये की नक्की या दोघांमध्ये राम मंदिराच्या मुद्द्याविषयी चर्चा होईल की नाही। आपण आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून पुढच्या बुलेटिन्सच्या माध्यमातून सुद्धा अधिक माहिती याबाबत घेऊया। आता मात्र आपण विधानसभेच्या निवडणुकांकडे वळूया, म्हणजेच मध्यप्रदेशमध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याकडे आपण वळणार आहोत। मात्र आत्ता जी अपडेट घेतोय ती अशी आहे की योगी आदित्यनाथ नागपुरामध्ये आहेत आणि ते मोहन भागवत यांची भेट घेऊ शकतात।